नमस्कार तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आणि व्यास पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुष्यात अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा प्रत्येक व्यक्ती हा गुरु असतो. माझ्या आयुष्यात स्वामींचे स्थान काय आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आजच्या या पावन दिवशी मी घरात स्वामींची पूजा कशी केली, तसेच माझ्या ट्युशनच्या लहान मुलांनी आज मला कसा आनंद दिला, हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग माझ्यासोबत आजच्या या पावन दिवसाचा प्रवास सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. सकाळी लवकर उठून स्वच्छता केल्यावर पूजेची तयारी सुरू केली. प्रथम निरंजन लावून निरंजनाला हळद कुंकू फूल वाहून घेतलं. त्यानंतर स्वामींना हळद कुंकू अष्टांग लावून घेतलं आणि त्यानंतर सुरू केली. स्वामींच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालताना मनाला एक वेगळीच शांती मिळते. दुधाचा श्वेतवर्ण, मधाचा गोडवा, तुपाची पवित्रता या सर्वांनी स्वामींना स्नान घालताना आपण आपले मनच शुद्ध करत आहोत असा भास होतो. इथे मी प्रथम स्वामींना छान असं पाण्याने स्नान घालून घेतले. त्यानंतर सुरू केले पंचामृताचे स्नान. प्रथम पायावर, मग हळूहळू खांद्यांवर, त्यानंतर डोक्यावर असे छान असे पंचामृत स्नान घालून घेतले. असे स्नान घालताना मन खूप प्रसन्न वाटत होते. स्वामींना स्वच्छ पाण्याने परत स्नान घातले. त्यानंतर छान मऊ कपड्याने स्वामींना पुसून घेतले आणि स्वामींचा शृंगार करायला सुरुवात केली. प्रथम बाजूला असे छान फुलांची डिझाईन करून घेतली. त्यानंतर स्वामींना मी पहिले चंदन, त्यानंतर हळद कुंकवाचा टिळा लावून घेतला. स्वामींना छान असं अत्तर लावून घेतलं. स्वामींना असं चंदन लावताना वाटत होतं जणू काही स्वामी स्वतःहूनच शृंगार करून माझ्याकडून घेत आहेत. खूप सुंदर, अगदी आनंद येत होता सगळं करताना. स्नानानंतर स्वामींचा दिव्य शृंगार केला. ताजी फुले, लाल आणि पिवळ्या फुलांचा हार आणि चंदनाचा तो सुवास. स्वामींचं हे हसरं आणि तेजस्वी रूप पाहिलं की आठवडाभराचा सर्व थकवा आणि मनातील चिंता क्षणात नाहीशा होतात. स्वामींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते. शृंगार पूर्ण झाल्यावर धूप आणि दीप प्रज्वलित करून स्वामींची आरती केली. दिव्याच्या मंद प्रकाशात आणि धूप दीपाच्या सुगंधात संपूर्ण घर एका सकारात्मक ऊर्जेने भरून गेले.
अगरबत्ती ओवाळताना, निरंजन असं ओवाळून आरती करताना मन एकदम छान प्रसन्न वाटत होते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. असे मानले जाते की आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच महर्षी व्यासांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांनी वेदांचे ज्ञान मानवाला दिले. म्हणून हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ज्ञान हे केवळ पुस्तकांमध्ये नसते, तर ते योग्य गुरूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते. हीच शिकवण महर्षी व्यासांनी आपल्याला दिली. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर गुरु मिळतात. पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील, ज्यांनी आपल्याला चालायला, बोलायला, संस्कार शिकवले. तर दुसरे गुरु शालेय व महाविद्यालयीन शिक्षक, जे आपल्याला जगाचे, विज्ञानाचे आणि समाजाचे ज्ञान देतात. तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु किंवा वैचारिक गुरु, जे आपल्याला आयुष्याचा अर्थ आणि आत्मज्ञान शिकवतात. निसर्ग आणि अनुभव हे आपले चौथे गुरु, कारण कधीकधी आयुष्यात एवढी कठीण परिस्थिती येते, त्यामुळे आपल्याला अनुभव मिळतो. तसंच निसर्गही आपल्याला खूप ज्ञान देऊन जातो. स्वामींना श्रीफळ ठेवून मी तुम्हीच माझे गुरु, शेवटपर्यंत राहा ही मी विनंती केली. तसेच मला तुमची शिष्य म्हणून स्वीकार करा असंही सांगितले. इथे मी श्री गुरुचरित्र ठेवलं आहे. तसंच स्वामी सारामृतही मी ठेवलं आहे. तारक मंत्राचंही छोटं पुस्तक आहे. तसंच आज मला स्वामींचे नामस्मरणाची माळही जपायची आहेत. इथे मी स्वामींना लाडू ठेवला आहे नैवेद्यासाठी. श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय मी वाचणार आहे. 14वा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा आहे. तसंच स्वामी सारामृताचाही 14वा अध्याय आहे, तो वाचायचा असतो. खूप चांगलं असतं. श्री स्वामी समर्थ असं तर मी नामस्मरण करते. या माळीने मी जप करत आहे. त्यानंतर मी इथे गुरु सारामृत वाचायला घेतलं. छान इथे मनोभावे मी पूजा करते, पाया पडते. स्वामींना सांगते की काही चुकलं असेल तर माफ करा, माझी सेवा कबूल करा. तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर तसंच सगळ्यांवर सदैव राहू दे. आयुष्यात कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण आपल्याला एक अनोखी ताकद देते. यानंतर स्वामीचरित्र सारामृत पोथीच्या अध्यायाचे वाचन केले. पोथीतील प्रत्येक शब्द आपल्याला आयुष्यात कसे जगावे, संयम कसा ठेवावा आणि श्रद्धेने कसे चालावे हे शिकवतो. गुरूंच्या चरणी बसून हे वाचन करणे हाच आजच्या दिवसातील सर्वात मोठा आनंद आहे. स्वामींचे सारामृत वाचल्यानंतर गुरुचरित्राचं वाचले. खूप प्रसन्न वाटत होतं की असंच वाचत राहावं. खूप मन शांत, आनंदी झालेलं. तारक मंत्रही वाचून घेतले. त्यानंतर परत एकदा आरतीही म्हणाले. खूप प्रसन्न वातावरण घरी तयार झालं होतं. स्वामींची सेवा करताना मनाला एक वेगळाच आनंद वाटतो. आता इथे मी स्वामींना मुजरा करते. 3दा मुजरा करून घेतला. परत एकदा मनोभावे नाक घासून पाया पडले. खूप मन प्रसन्न होते स्वामींची सेवा करताना. तुम्हालाही असं होतं का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हालाही स्वामींचा एखादा छानसा अनुभव आला तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. नेहमीप्रमाणे संध्याकाळची ट्यूशन चालू झाली. ट्यूशनची मुले घरी आली आणि आजचा दिवस त्यांनी माझ्यासाठी अधिकच खास बनवला. प्रत्येकाने गुरुपौर्णिमेवर स्पीच बोलले. खूप छान वाटलं ऐकून.
कोण इंग्लिशमध्ये म्हणालं तर कोण मराठीमध्ये म्हणाले. त्यानंतर आम्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही आरती घेतली. त्यानंतर मग मी थोड्या वेळ असं हे मुलांना खेळायला दिले. पण हो, हे सगळं मी ट्युशन संपायच्या अर्धा तासच आधी केलं. त्याच्या आधी आम्ही स्टडीज केली, कारण आता मुलांच्या एक्झाम जवळ आल्या आहेत. हे पहा, या लहान लहान मुलांनी माझ्यासाठी काय आणले आहे. ही सुंदर लाल गुलाबाची फुलं, गोड चॉकलेट्स आणि सर्वात खास म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स. जेव्हा ही मुले आपल्या चिमुकल्या हातांनी हे कार्ड बनवतात, त्यावर सुंदर रंग भरतात आणि निष्पाप मनाने हॅपी गुरुपौर्णिमा टीचर लिहितात, तेव्हा मन अगदी भरून येते. एक शिक्षक म्हणून माझ्यासाठी हे मुलांचे निष्पाप आणि निस्वार्थी प्रेमच सर्वात मोठी पुंजी आहे. स्वामींनी मला या मुलांचे भविष्य घडवण्याची संधी दिली, याबद्दल मी स्वामींचे आणि ह्या सर्व चिमुकल्यांचे मनापासून आभार मानते. दिवसाच्या शेवटी स्वामींच्या चरणी कोटी कोटी मुजरा केला आणि एकच प्रार्थना केली, हे स्वामीराया, सर्वांना उदंड आणि सुखी आयुष्य दे. सर्वांच्या पाठीशी तुझा वरदहस्त असाच राहू दे आणि आमच्याकडून नेहमी सत्कर्म घडू दे. मित्रांनो, आजचा गुरुपौर्णिमेचा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वामींचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.